उद्यापासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे आणि यावेळेस कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळानं जे आहे ते कंबर कसलेली आहे। माझ्यासोबत विभागीय सचिव चिंतामण वंजारी सर आहे। सर, उद्यापासून परीक्षा सुरू होत आहे। 1,58,000 विद्यार्थी आपल्या विभागात आहेत। चिटिंग होऊ नये म्हणून काय करणार? चिटिंग होऊ नये म्हणून सुरुवातीला जी पॉलिसी होती ती सर्व केंद्रावरची केंद्र संचालक, पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई हे बदलवणार होतो, परंतु नंतर शासनाने त्याच्या धोरणात बदल करून 2018 पासून 18, 19, 22, 23 आणि 24 असे 5 वर्षामध्ये ज्या केंद्रावर गैरप्रकार घडलेत अशा केंद्रावरची संख्या आम्ही निश्चित केली। अशी एकूण 104 12वीची आहे आणि 10वीची चान्स असे 190 केंद्रावरील केंद्र संचालक, त्यानंतर पर्यवेक्षक, शिपाई आणि लिपिक ही सर्व यंत्रणा आम्ही त्या सेंटरवरची बदलवलेली आहेत। शिवाय केंद्र संचालक, शिक्षणाधिकारी, कस्टोडियन या सर्वांच्या आम्ही सभा घेतल्या आणि शिक्षणाधिकारी, माध्यमिक यांनी विशेषतः कलेक्टर महोदयांसोबत दक्षता समितीच्या बैठका घेऊन त्यांच्या स्तरावर ते वेगळ्या पद्धतीने प्लॅन करत आहे आणि त्यासाठी राज्य मंडळामार्फत आम्हाला प्रत्येक जिल्हाधिकारी यांना संवेदनशील केंद्रावर भेटी देण्याकरिता आम्ही 1.5 लाख रुपयांची व्हिडिओ शूटिंगसाठी तरतूद केली आहे आणि ते पण त्यांना वितरित केलेली आहे। सीसीटीव्हीचं वॉच असणार आहे परीक्षा प्रक्रियेवर सगळ्या? जवळपास 90% शाळांमध्ये केंद्रांमध्ये सीसीटीव्ही आहेच। ज्या ठिकाणी नसेल त्यांना पण आम्ही सूचना दिलेल्या आहे की त्यांनी पण सीसीटीव्ही लावावी आणि त्याचासुद्धा वॉच ह्या परीक्षा केंद्रावर पूर्णतः आहे। जे पेपर पोहोचलेले आहे त्याच्यावर GPS ट्रॅकिंग असणार आहे, त्याच्याबद्दल काय? आमचे या मंडळामध्ये आलेले सर्व पेपर्स कस्टोडियनपर्यंत आमचे पोहोचलेले आहे। कस्टोडियननी त्या दिवशीच नेलेले आहे, शनिवार आणि शुक्रवार आणि शनिवारला। ते सर्व पेपर्स पोलीस स्टेशनला आहेत। कस्टोडियन ज्या दिवशी पेपर्स असेल त्या दिवशी 9 वाजता जाऊन ते हस्तगत करतील आणि त्यांच्या कस्टोडियनमधून जे काही सहाय्यक परिरक्षक अर्थात रनर ते त्या ठिकाणी GPS लॉन करून आपल्या लाईव्ह मोबाईल करून तिथून फोटो काढल्याच्या नंतर तो लाईव्ह केल्यानंतर तो परीक्षा केंद्रापर्यंत जाईल आणि परीक्षा केंद्र संचालकाच्या हातात सुपूर्द करतपर्यंत त्यांच्यावाले लाईव्ह फोटो पण घेतील आणि ते त्याच्यावर शेअर करेल आणि नंतर 11 वाजेपर्यंत तो आपल्याला लाईव्ह मोबाईल चालू ठेवेल। सर, भरारी पथक किती नेमण्यात आलेले आहे चिटिंग होऊ नये म्हणून? कारण ग्रामीण भागात अशा घटना काही ठिकाणी अजूनही घडत असतात। तर भरारी पथक सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाधिकारी, माध्यमिक, प्राथमिक, योजना शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य आणि उपशिक्षणाधिकारी माध्यमिक असे एकूण 5 प्रत्येक जिल्ह्यावर पथकं आहेत। शिवाय विभागीय आयुक्तांनी 4 पथकं नेमलेले आहेत विभागीय आयुक्तांनी। शिवाय बोर्डाचे पण अनेक म्हणजे पथकं आहेत। वेळ प्रसंगी झाले तर 7-8 पथकं राहू शकतात। हो। शेवटचा प्रश्न, जिथे चिटिंग झालं त्याच्यावर काय कारवाई आपण करतो? यावर्षी न भूतो न भविष्यतो ज्या ठिकाणी अशी चिटिंग झाली किंवा गैरप्रकार झाला, एक जरी कॉपी झाली तरी ते सेंटर कायमस्वरूपी बंद होणार आहे। खूप खूप धन्यवाद। एक जरी चिटिंग एका सेंटरवर झाली तर ते केंद्र कायमस्वरूपी बंद होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्र चालकही जास्त सतर्क राहण्याची गरज आहे की आपल्या सेंटरवर कॉपी गैरप्रकार होणार नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।